नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा एक अपडेट बघणार आहोत। या प्रकल्पासाठी 426 किलोमीटरचा बोगदा तयार केला जाणार असून 82,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे। या प्रकल्पासाठी अजून 5,72,000 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे आणि या कारणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे। विदर्भात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक पाण्यावरच शेती करावी लागते। त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचे उत्पादन कमी मिळते। विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे। त्यामुळे निसर्गाच्या हासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। यावरचा तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नदी जोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे। मात्र या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। यावर संसदेत झालेल्या हिवाळी अधिवेशनात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये प्रश्न उपस्थित करून वैनगंगेतून सुरू असलेल्या नळगंगा प्रकल्पाच्या कामाकडे सभागृहाचे लक्ष नाही, याचे पडसाद राज्यात असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले। या प्रकल्पाबाबत बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे आमदार श्वेता महाले यांनी प्रश्न उपस्थित केला। याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वैनगंगा नळगंगा नदी जोडो प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला असून यासाठी 5,72,000 हेक्टर जमीन संपादितही केली आहे। तसेच यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून या नदीजोड प्रकल्पासाठी 426 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य शासन 82,000 कोटींचा खर्च करणार आहे। या प्रकल्पासाठी राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन टेंडर काढण्यात येणार आहे। राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बोगदा असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश केला आहे। हायेस्ट पॉइंट वरून पाणी लिफ्ट करून वाशिम जिल्ह्याचाही पाणी प्रश्न मिटणार आहे। तसेच हा प्रोजेक्ट पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी आराखडा केला असून राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेऊन नियामकाकडे प्रकल्प सादर केला जाईल आणि त्यानंतर निविदा काढण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।